नमस्कार शेतकरी मित्रांनो, कार्तिक ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोयाबीन पिकाला पेरणीपूर्वी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे आणि भरघोस उत्पादनासाठी 100% कोणती खते टाकायची, त्यासाठीचा आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा आणि जर कोणी आपले शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आला असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून शेजारच्या बेल आयकॉन घंटीलाही ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील। चला तर मग मित्रांनो सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन करत असताना म्हणजेच कोणतेही पीक असू द्या ज्यामध्ये खत व्यवस्थापन करत असताना आपण एक मुद्दा लक्षात हवा की त्या पिकाला नेमकी कशाची गरज असते, ज्या घटकांची गरज असते ती घटक आपण त्या पिकाला देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला पूर्णपणे फायदा झाला पाहिजे। आणि आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जी काय आपण खतं टाकलेली असेल किंवा जमिनीतील उपलब्ध मायक्रोन्यूट्रॉन असतील आणि जे काही बाकीचे घटक असतील ते पिकाला अशा पद्धतीने 100% लागू होतील। या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला खत व्यवस्थापन त्यामध्ये करायचे असते। आणि त्याच्यामध्ये जर सोयाबीनचं सांगायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला सल्फर म्हणजेच गंधकाची गरज सोयाबीन पिकाला लागत असते। ते ह्याच्यासाठी आपलं जे काय सोयाबीनचं पीक असणार आहे ते तेजलं गेलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे NPK याची मात्रा आपण त्यामध्ये दिली गेली पाहिजे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीची वेगवेगळी खत व्यवस्थापन सांगणार आहे। त्यातील पहिलं खत व्यवस्थापन असणार आहे ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी असणार आहे। आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी आहे त्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे। अशा दोन पद्धतीचे वेगवेगळी खत व्यवस्थापन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, बघणार आहोत। तर आपण सर्वात आधी पाहूयात की ज्या शेतकऱ्यांची जमीन भारी आहे तर त्या शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन हे कशा पद्धतीने करायचे आहे। तर बऱ्याच वेळेस काय होते मित्रांनो, काही शेतकऱ्यांची काळी जमीन असते, भारी जमीन असते, अशा वेळेस सोयाबीनची खूप मोठ्या प्रमाणावरती जास्त वाढ होत असते आणि परिणामी सोयाबीन पिकाची जास्त वाढ झाल्यामुळे सोयाबीनला फुटवे कमी राहतात आणि सोयाबीन आपली वाढली जाते, परिणामी फुलेही कमी लागतात आणि शेंगाही कमी लागतात, उत्पादनातही घट येते। त्यासाठी ज्या शेतकऱ्यांची भारी जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी खत व्यवस्थापन करत असताना नत्रयुक्त खताचा म्हणजेच युरियाचा वापर कमी करावा, जेणेकरून काय होईल, तुमच्या सोयाबीनची जास्त वाढही होणार नाही आणि वाढ मापात राहिली तर तुमच्या सोयाबीनचे फुटवे चांगले लागतात आणि उत्पादनातही भरमसाठ अशी वाढ होण्यास मदत होते। याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना भारी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी शक्यतो 10-26-26 या रासायनिक खताचा त्यामध्ये वापर करायचा आहे। 10-26-26 ची एक बॅग एकरी आपल्याला वापरायची आहे। त्यासोबतच आपल्याला बेनसेल्फ येत असते ते द्यायचे आहे। त्याचे प्रमाण मित्रांनो एकरी 10 किलो द्यावे। आणि शेतकरी मित्रांनो, हे जे काही आपण खतं वगैरे टाकणार आहोत हे पिकाला 100% उपलब्ध व्हावे, 100% वेळेवर अवेलेबल व्हावे, यासाठी शक्ती गोल्ड या खताचा आपण त्यामध्ये वापर करावा। शक्ती गोल्डचा वापर करत असताना एकरी आपल्याला 10 किलो त्यामध्ये वापरायचे आहे। तर हे शक्ती गोल्ड शेतकरी मित्रांनो जास्त महाग नाही, 550 रुपयाला 10 किलो
याप्रमाणे मिळते, त्याच्यासाठी याचा तुम्ही अवश्य वापर करावा। शेतकरी मित्रांनो, शक्ती गोल्डचा असा दुसरा फायदा होतो, बऱ्याच वेळेस अनेक शेतकऱ्यांची जमीन ही पावसाळी दिवसात कडक बनते, कठीण बनते आणि जर तुम्ही शक्ती गोल्डचा सुरुवातीला म्हणजे पेरणी करताना वापर केलेला असेल तर अशा वेळेस तुमची जमीन पण भुसभुशीत राहते आणि जमीन भुसभुशीत राहिली तर पांढऱ्या ज्या मुळ्यांची संख्या असते ते कंटिन्यू होत राहते आणि जी काही खतं वगैरे आपण टाकलेली असतात, जे काही अन्नद्रव्य टाकलेली असतात ती तुमच्या पिकाला सहजपणे उपलब्ध होत असतात। याच्यासाठी आपल्याला शक्ती गोल्डचा अवश्य वापर करायचा आहे। आणि याचा अजून एक फायदा असा होतो की बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसात जास्त जर पाऊस पडला तर पिकाची वाढ पण थांबली जाते। त्यासाठी जर तुम्ही पेरणी करताना शक्ती गोल्डचा वापर केलेला असेल तर तुमच्या सोयाबीनची वाढही होते। त्यासाठी या शक्ती गोल्डचा अवश्य वापर केला पाहिजे असं मी माझ्या मागील 2 ते 3 वर्षाच्या अनुभवातून मी सांगत आहे। मित्रांनो, एकंदरीत खत व्यवस्थापन भारी जमिनीसाठी करायचं म्हणलं तर ते कसं असेल तर 10-26 आपल्याला एकरी 1 बॅग प्रमाणे वापरायची आहे। सल्फर हे 10 किलो, शक्ती गोल्ड ही 10 किलो असा 1 एकर क्षेत्रासाठी तुम्हाला खतांचा डोस देणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, पुढचं खत व्यवस्थापन असणार आहे ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी असेल त्यासाठी काय खत देणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांची जमीन हलकी असेल त्या शेतकऱ्यांनी ज्या खतामध्ये नत्राचे थोडे जास्त प्रमाण असेल अशी खते वापरावे, ज्यामध्ये तुम्ही DAPचा वापर करू शकता किंवा त्यामध्ये 20-20-0-13 असेल। सर्वात उत्तम म्हटले तर 20-20-0-13 आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना थोडासा खर्च जास्त होऊ शकतो त्यांनी 24-24-08 या खताचा त्यामध्ये वापर करावा। वापर करत असताना ज्या काही मी 3 बॅग सांगितल्या, DAP, 20-20-0-13 व 24-24-08 या तिन्हीपैकी आपण कोणतेही 1 बॅग आपल्याला वापरायची आहे हलक्या जमिनीसाठी। प्लस त्यासोबत हे जे काही खते वापरताल त्यामध्ये ऑलरेडी सल्फर आहे, त्यामुळे वेगळं सल्फर वापरण्याची गरज नाही। एखाद्या शेतकऱ्याला वापरायचे असेल तर ते वापरू शकता। याही खतासोबत आपल्याला शक्ती गोल्डचा वापर करायचा आहे आणि वापर करत असताना हलक्या जमिनीसाठीही 10 किलो आणि भारी जमिनीसाठीही 10 किलो वापरायचे आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन खूपच हलकी आहे अशा शेतकऱ्यांनी दाणेदारची 1 बॅग वापरत होतो त्या ठिकाणी आपण 1.5 किंवा 2 बॅग वापरावे, जेणेकरून सगळी खताची मात्रा तुमच्या पिकाला वेळेवर उपलब्ध होईल। आणि जर थोडे जास्त खत टाकले तर तुमच्या सोयाबीनची वाढही जास्त होईल। आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर खत व्यवस्थापन केलं तर निश्चित तुमच्या सोयाबीनच्या उत्पादनात भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळेल आणि वाढही होईल। हे जे काही एकंदरीत खत व्यवस्थापन आहे, सोयाबीन पिकाला आवश्यक असणारे जे काही घटक गरजेचे आहेत ते सर्व लक्षात घेऊन हे कॉम्बिनेशन मी बनवलेलं आहे। आणि तुम्ही हे जे काही खत वगैरे टाकत असतात ते पिकाला कशा पद्धतीने उपलब्ध होतील लवकरात लवकर याचा विचार करून आजचा व्हिडिओ हा तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे। तर ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा
आणि चॅनलवरती नवीन आला असताल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून शेजारीच्या बेल आयकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करा, म्हणजेच असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील। भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।